त्यांना नुकसानीचा अंदाज आल्यानंतर ते प्रस्ताव कधी पाठवणार। मुळामध्ये पंतप्रधान जे बोलले होते आपल्या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही प्रस्ताव पाठवा, मला नाही वाटत अजून राज्य सरकारकडनं कोणताही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे। हे थोडे आहे म्हणूनच आज सुद्धा जी बातमी आलेली आहे की पीक विम्याच्या नुकसान भरपाई पायी अवघे 2 रुपये आणि काही पैसे हे आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मिळालेले आहेत। म्हणजे ही थट्टा चाललेली आहे। कर्जमुक्तीसाठी शेतकरी जेव्हा रस्त्यावरती आता उतरला होता त्याला पुढच्या जूनचा वायदा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे आणि त्यावेळेला मी काही प्रश्न उपस्थित केले होते की पुढच्या वर्षी जूनमध्ये जर कर्ज माफ होणार असेल तर तोपर्यंत आतापर्यंत डोक्यावरती असलेल्या कर्जाचा जो डोंगर आहे त्याचे हप्ते शेतकऱ्यांनी भरायचे की नाही भरायचे। आता जो रब्बीचा हंगाम येतोय त्याच्यासाठी नवीन कर्ज कसं मिळणार, कारण जमीनच गेलेली आहे वाहून। मग ते कर्ज मिळाल्यानंतर त्याचे सुद्धा हप्ते भरायचे की नाही भरायचे। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे एक अतर्क्य असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे